धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास संस्थेतर्फे संत गोरोबा काका चौकात श्री संत गोरोबा काका यांच्या 709व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, प्रतिमा वाटपासह महाप्रसाद वाटप। धुळे शहरातील कुंभार खुंट म्हणजेच संत गोरोबा काका चौकात आज श्री संत गोरोबा काका यांच्या 709व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळेस सुरुवातीला संत गोरोबा काका यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी श्री संत गोरोबा काका यांचा जयघोष करण्यात आला। यावेळेस येथील कुंभार समाज बांधवांना या ठिकाणी श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी प्रतिमा देखील भेट देण्यात आल्या। 50 समाज बांधवांना सदर प्रतिमा भेट देण्यात आल्या। तर यावेळेस सर्व समाज बांधवांना प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी भाजपचे सरचिटणीस डॉक्टर सुशील कुमार महाजन, माजी महापौर चंदूबापू सोनार, बबनबापू चौधरी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पुतळा पूजन करून अभिवादन करण्यात आले। तर त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा वाटप करण्यात आले। यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता। तर या प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष सुरेश बहाळकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। यावेळेस प्रसिद्धी प्रमुख अनिल चित्ते यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। आपण सुद्धा एक नवीन वाट दिली, एक नवीन चालना दिली। त्याच्यामध्ये कसे जगावे, कसे वागावे आणि आपल्या कामात देव कसा बघावा हे आपल्याला गोरोबा काकांनी आणि इतर सर्व संतांनी कळवलं। नक्कीच इथे एक सुंदर स्मारक आपण लवकरच बांधणार आहोत। त्यात आमचे बहाळकर साहेबांचं खूप मोठे योगदान आहे। आताच आमचे आपले लाडके आमदार अनुभाईंशी बोलणं झालं आहे। ते म्हणाले की आपण ते व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे छान सुंदर असं स्मारक बांधून या भागामध्ये एक नवीन सौंदर्य निर्माण होईल याची आपण काळजी घेऊ। आपण म्हणतो की स्मारक का बांधावे, तर स्मारक ह्या लहान मुलांकरता बांधावे, कारण की त्या मुलांना त्या गोरोबा काकांकडे बघून एक चेतना मिळेल, एक ऊर्जा मिळेल की ह्या व्यक्तीचं इतक्या वर्षानंतर 500-600 वर्षांसुद्धा आज याचं इथे पूजन होतं आहे आणि ह्या व्यक्तीचं इथे एक मोठा स्मारक बांधलं आहे। आपण त्याप्रमाणे जगावं आणि पुढे आपलं आयुष्य घालावं असं नवीन पिढीकरता ह्याचे स्मारक होणे खूप आवश्यक आहे। आणि या स्मारकाकरता जे काही बहाळकर साहेब त्यांची पूर्ण टीम, पूर्ण त्यांची समिती जी काही सुंदर मेहनत घेते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून माझ्या वतीने आणि सर्वांकडे आभार आणि त्यांचे खूप कौतुक। आज सर्वांनी तुम्हाला बोलवलं। आज आपला जो एक बेहाल हल्ला झालेला आहे आपल्या भारतीयांवर पहलगाम इथे, त्याच्याबद्दल इथे आमचा एक मुख्य मोर्चा होता छत्रपती महाराज स्मारकापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत। त्यामुळे थोडासा मला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू नये म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांना देखील आपली मेणबत्ती जळून त्यांचा या ठिकाणी श्रद्धांजली आहोत आणि पाकिस्तानच्या ठिकाणी आपण निषेध करणार आहोत। तर प्रत्येकाने आपल्या ठिकाणी त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि ते बलिदान या ठिकाणी व्यर्थ जाऊ नये म्हणून आज आपण देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मूक मोर्चा काढला होता आणि या ठिकाणी देखील आज आपण त्यांना या मेणबत्ती
या ठिकाणी आपण लावून त्यांच्या आत्म्याला शिरशांती लावून त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतोय आणि पाकिस्तानाचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। आणि म्हणून त्यांनी सांगितलं, बाळाकर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे पत्र द्या, त्याचा लवकरच प्रस्ताव आपण त्या ठिकाणी 4-4 कोटेशन मागवले, कोणाचं कोटेशन कमी आहे आणि आपण सगळं आता या 2-4 दिवसामध्ये मीटिंग घेऊन तसा प्रस्ताव या ठिकाणी मांडून आपल्या सर्व सहमतीने आपण सुशील महाजन साहेबांना त्या ठिकाणी देणार आहोत। ते त्यांच्या पद्धतीने कसा करून आणायचा आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे। त्याच्या म्हणून सगळ्यांनी एकदा या ठिकाणी सुशील महाजन साहेबांच्या ठिकाणी टाळ्या वाजून जोरात कौतुक करायचं आहे। पासून आपलं चालू होतं की या ठिकाणी एक चांगलं स्मारक गौरव काकांचं व्हावं आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं प्रेम या ठिकाणी मला मिळालंय आणि म्हणूनच आपण ही मोठी संकल्पना मी या ठिकाणी मांडली होती आणि ती संकल्पना थोड्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। या ठिकाणी संपलेले चंद्रबाबू म्हटले की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ते काय करायचं नाही, काय करू द्यायचं नाही, ते त्यांच्या हातामध्ये मनात आलं तर चांगली कल्पना ते लवकरच या ठिकाणी मांडतात आणि करून देण्याचं काम करतात असे आपले चंदूबापू। धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास व संस्थेच्या वतीने राष्ट्रीय संत विठ्ठलाचे महान भक्त संत शिरोमणी गुरुकाका यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 709 पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांना अभिवादन करण्यासाठी राबवण्यात येतो आणि आज आमच्या ह्या राष्ट्रीय संतांचं अभिवादन करताना त्यांचे आचार विचार सगळे लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम दर 25 वर्षापासून सतत या ठिकाणी करतोय आणि आमच्या या समाज बांधवांची या ठिकाणी खूप मोठ्या दिवसाची अपेक्षा होती की या ठिकाणी गुरुकाकांचं स्मारक या ठिकाणी उभं राहावं, जेणेकरून हा 50-60 वर्षापासून हा जो कुंभार कुंट आहे त्या कुंभार कुंटाची परिचित आणि त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा आणि जेणेकरून स्मारक का उभं राहावं यासाठी की या लहान मुलांना देखील या गुरुकाकांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर गेला पाहिजे। या अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून विचार संकल्पना मांडून आम्ही आज या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सुशीलजी महाजन यांनी देखील या ठिकाणी घोषणा केली की लवकरच या ठिकाणी आपले चांगलं सुंदर स्मारक या कुंभारकुंटावरती उभं राहणार आहे आणि या सगळ्यांसाठी योगदान सगळ्या समाज बांधवांचं असतील, आमच्या ज्या कुंभारकुंटाचे असतील किंवा आमचे सगळे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी खूप मेहनत घेऊन आम्ही या स्मारकाचं काम या ठिकाणी लवकरच पूर्ण करणार आहोत। आणि आज या ठिकाणी आमच्या धुळे जिल्ह्यातील सगळेच कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळ्या महिला मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी आलेत आणि गुरुकाकांना अभिवादन केलं। या ठिकाणी खास करून डॉक्टर सुशील महाजन साहेब, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि या भागातील नगरसेवकपासून तर महापौरपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे आमचे आदरणीय चंद्रबाबू सोनार आणि आमचे मित्र आताचे नियुक्ती वगैरे भगवानप्पा गवळी यांच्या या सहकार्यातून हा सगळा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे आम्हाला त्यांचं सहकार्य या ठिकाणी नेहमीच लाभत असतं आणि म्हणून आज अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही या 709 पुण्यतिथीनिमित्त केला। आमच्या धुळे जिल्हा कुंभार समाजाचे गाडगे मडके व्यवसायाचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ परदेशी ते काही कामानिमित्त बाहेर गेले, ते येऊ शकले नाही, त्यांचे सचिव आदरणीय गोकुळभाऊ कुंभार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 50 गुरुकाकांच्या प्रतिमा प्रत्येकाच्या घरी गेल्या पाहिजे म्हणून हा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि त्यांचं देखील मी या ठिकाणी खूप आभारी आहे, कारण की आपल्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून या लोकांनी या ठिकाणी संकल्पना केली आणि त्यांनी उपक्रम केली आणि म्हणून आलेल्या सर्व समाज बांधवांचं, माता भगिनींचं, माझे सगळे पदाधिकारी सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी खरोखर कौतुक करेल की आपण हा समाज एकजुटीने या ठिकाणी घेऊन एक चांगलं काम या ठिकाणी आपण करणार आहोत अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि लवकरच संत श्रीमंत गुरुकाकांचं स्मारक या ठिकाणी पूर्ण होईल अशा या ठिकाणी आशा बाळगतो। धन्यवाद। जय गुरुकाका।